नमस्कार मित्रांनो 10वी पास विद्यार्थ्यांसाठी महाज्योती या संस्थेकडून एक योजना राबवली जात आहे। तर मित्रांनो, या योजनेमध्ये जे विद्यार्थी 12वी नंतर JEE नीट MET CET या एक्झाम देणार आहेत, तर या एक्झामसाठी मित्रांनो तुम्हाला मोफत ट्रेनिंगसाठी तुम्हाला मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट डेटा पर डे तुम्हाला मिळणार आहे। तर हे सर्व मित्रांनो तुम्हाला मोफत मिळणार आहे। तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, तुम्हाला कोणत्या कागदपत्र लागणार आहेत, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला महाज्योती या संस्थेची तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, ॲप्लिकेशन फॉर्म फॉर JEE नीट MET CET ट्रेनिंग 2025-27। तर मित्रांनो, जे विद्यार्थी 2025 मध्ये 10वीची एक्झाम पास झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही योजना असणार आहे। तर इथं 10वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान 70% गुण असणे आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला नोटीस दिलेली आहे। तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% गुण असले पाहिजे आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असले पाहिजे, किमान गुण असले पाहिजे। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे नोटीस दिलेली आहे। तर मित्रांनो, इथे तुम्हाला परिपत्रक दिलेलं आहे, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने PDF तुमच्या सर्व ओपन होईल। तर याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सर्व माहिती दिलेली आहे। तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE नीट MET CET बॅच 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला या योजनेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत। ओके, तर आपण लक्षात ठेवायचं आहे। सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB इंटरनेट डेटा पर डे तुम्हाला पुरवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी इतर मागासवर्ग म्हणजेच OBC कॅटेगरीचे उमेदवार, त्यानंतर भटक्या जाती म्हणजे विमुक्त जाती, VJNT जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर ते पात्र असणार आहेत। त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच स्पेशल बॅकवर्ड क्लास, त्याला आपण SBC असं म्हणतो। ओके, तर ते विद्यार्थी पात्र असणार आहेत। तर या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही योजना असणार आहे। तर इथे तुम्हाला मित्रांनो पात्रता दिलेली आहे। तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC कॅटेगरीचा, त्यानंतर विमुक्त जाती, भटक्या जमाती म्हणजे VJNT, त्यानंतर विशेष मागास प्रवर्गातील म्हणजे SBC कॅटेगरीचा असावा आणि विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा। ओके, म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिनल या कॅटेगरीमधले असले पाहिजे। ओके, तर अशा पद्धतीने इथे हे पॉईंट दिलेले आहेत। त्यानंतर सन 2025 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र असणार आहेत। ओके, तर आता जे लेटेस्टमध्ये 2025 मध्ये ज्यांनी एक्झाम दिलेले आहे तर तेच विद्यार्थी इथे पात्र असणार आहेत। त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे। तर जे विद्यार्थी सायन्सला ॲडमिशन घेणार आहेत, विज्ञान शाखेला ॲडमिशन घेणार आहेत, तर तेच विद्यार्थी इथे पात्र असणार आहेत। ओके, विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना येत्या 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी व तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। ओके, तर अशा पद्धतीने हे पॉईंट दिलेले आहेत। तर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, त्याची फ्रंट साईड आणि बॅक साईड तुम्हाला दोन्ही पण तिथे अपलोड करायचे। ओके, त्यानंतर रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाइल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। तुमचे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे। येत्या 10वीची गुणपत्रिका तुम्ही जो आता रिझल्ट डाउनलोड केला असेल तर तो रिझल्ट तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे। त्यानंतर इयत्ता 11वीमध्ये तुम्ही जर ॲडमिशन घेतलं आहे त्याचं तुम्हाला बोनाफाईड लागणार आहे। त्यानंतर प्रवेश पावती लागणार। ओके, म्हणजे तुम्ही 11वीला ॲडमिशन घेतलं आहे तर तुमच्याकडे रिसिप्ट असली पाहिजे। ओके, आणि लगेच तुम्ही बोनाफाईड सुद्धा काढून घ्यायचे आहे, म्हणजे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत अपलोड करण्यासाठी। त्यानंतर दिव्यांग असल्यास दाखला। ओके, जर विद्यार्थी दिव्यांग असतील तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे। 50 जर असतील तर तुम्हाला ते दाखला लागणार आहे। ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर आरक्षणानुसार मित्रांनो इथे तुम्हाला टक्केवारी दिलेली आहे। तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला माहिती बघून घ्यायची आहे की किती विद्यार्थी तुमच्या आरक्षणानुसार इथे भरले जाणार आहेत। त्यानंतर महिलांसाठी 30% जागा आरक्षित असणार आहेत, दिव्यांगांकरता 4% जागा आरक्षित असणार आहेत आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित असणार आहेत। तर अर्ज कसा करावा त्यासाठी तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे। तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। ओके, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट ओपन करू शकता। तर आता आपण पुढे बघणारच आहे की तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे। तुम्हाला खाली मित्रांनो अटी व शर्ती दिलेल्या आहेत। तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31/5/2025 असणार आहे, म्हणजे 31 मेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे तुम्ही करू शकता।
तर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर अर्ज भरताना काही अडचण आली तर तुम्हाला इथे संपर्क क्रमांक दिलेला आहे, यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे. तुम्हाला जर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर ते तिथे तुम्हाला एन्क्वायरी करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा. ओके, तर अशा पद्धतीने इथे सर्व माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो आता आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे ती माहिती बघूया. तर मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा मग तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे. ओके, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल. तर मित्रांनो इथे तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे. तर इथे तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तर इथे मोबाईल नंबर फिल करून घ्या आणि पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP फिल केल्यानंतर मित्रांनो सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर मित्रांनो ओपन होईल. तर आता इथे तुम्हाला 3 स्टेप दिलेले आहेत, पर्सनल डिटेल्स, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट. तर या 3 स्टेप तुम्हाला मित्रांनो कंप्लीट करायचे आहेत. ओके, तर आता आपण सगळ्यात पहिली स्टेप बघूया, पर्सनल डिटेल्स. तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की ॲप्लाइड फॉर JEE नीट MET CT. तर तुम्ही कोणत्या एक्झामसाठी प्रिपरेशन करणार आहात तर ती एक्झाम तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर ॲप्लिकंट फुल नेम, तुमचं पूर्ण नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तर सगळ्यात आधी तुमचं नाव टाका, त्यानंतर वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव टाका. तर अशा पद्धतीने माहिती भरायची आहे. तर सर्व माहिती तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये भरू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे. तर तुम्हाला वडिलांचं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. इथे वडिलांचं पूर्ण नाव फिल करा. तर वडिलांचं पहिलं नाव, त्यानंतर मिडल नेम आणि तुम्हाला लास्ट नेम अशा पद्धतीने फिल करायचं आहे. पुढे तुमचं जेंडर तुम्ही इथे फिल करा. पुढे तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथे फिल करायची आहे. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं इथे वर्ष आधी सिलेक्ट करा आणि त्यानंतर महिना सिलेक्ट करा आणि पुढे तुम्हाला डेट सिलेक्ट करून घ्यायची. ओके, तर अशा पद्धतीने तुमचे डेट ऑफ बर्थ इथे फिल करा. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे की आर यू ॲन ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का? असाल तर येस करा. जर असाल तर इथे टाईप तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि जर नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिसेबिलिटीज, तुम्ही अपंग उमेदवार आहे का? ओके, जर असाल तर इथे येस करायचं आहे आणि तुमचा टाईप तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही अपंग उमेदवार नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी तुम्ही इथे निवडून घ्या. तुमची जी कॅटेगरी असेल ती इथे निवडा. त्यानंतर त्या कॅटेगरीमध्ये तुमची जात कोणती आहे ती तुम्हाला इथे निवडून घ्यायची. जात निवडल्यानंतर इन्कम ग्रुपमध्ये तुम्हाला इथे नॉन क्रिमिनल यावरती टिक करायचं आहे. ओके, पुढे तुम्हाला आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन इथे ऑटोमॅटिक आलेला आहे. पुढे तुम्हाला डोमासाईल तुमचा इथे जिल्हा निवडून घ्यायचा आहे. पुढे महाराष्ट्र स्टेट ऑटोमॅटिक आलेला आहे. ओके, त्यानंतर रेसिडेंट टाईपमध्ये तुम्हाला इथे तुम्ही शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करा. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे प्रेझेंट ॲड्रेस तुमचा इथे फिल करायचा आहे. तर इथे तुमचा जिल्हा तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा तहसील, तुमचा तालुका इथे निवडून घ्या. पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव इथे फिल करायचं आहे. त्यानंतर हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड आणि पिनकोड तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जर मित्रांनो परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर या बॉक्सवर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. तुमचा ऑटोमॅटिक ॲड्रेस खाली येऊन जाईल. ओके, जर वेगळा असेल तर तुम्हाला इथे माहिती इथे फिल करावं लागेल. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. त्यानंतर इथे खाली स्क्रॉल करा, तुमचा ऑटोमॅटिक खाली ॲड्रेस येऊन जाईल. ओके, तर इथे तुम्हाला तुमचा ऑलरेडी मोबाईल नंबर फिल करायचा आहे. जर असेल तर देऊ शकता, नाही दिला तर चालेल. पुढे तुमचा ईमेल आय डी इथे फिल करा. ईमेल आय डी फिल केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर आता इथे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरायची आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे तुमच्या शाळेचं नाव आणि तुमच्या शाळेचा ॲड्रेस तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर बोर्डचं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. ओके, तर तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये तुमचा जो बोर्ड असेल तो बोर्डचं नाव तुम्ही इथे फिल करून घ्या. त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्हाला इथे 2025 तुम्हाला ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. पुढे तुम्हाला टोटल मार्क्स तुम्हाला इथे फिल करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते इथे फिल करा. पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. ओके, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर आता इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे पासपोर्ट साईज तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे, तर अशा पद्धतीने फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत.
तर इथे चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या फाईलमधून तुम्हाला इथे फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला अपलोड इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा फोटो इथे अपलोड होऊन जाईल. ओके, तर अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पुढे तुमचे सिग्नेचर इथे अपलोड करा. तर सर्व डॉक्युमेंटची साईज तुम्हाला 200 KB आतच ठेवायची आहे. ओके, आणि फॉर्मॅट तुम्हाला JPG किंवा JPG ठेवायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट स्टुडंट आधार कार्ड, तर आधार कार्ड मित्रांनो तुमचं फ्रंट साईज आणि बॅक साईड दोन्ही पण आला पाहिजे. तर अशा पद्धतीने इथे अपलोड करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, तर जे अनाथ उमेदवार असणार आहे तर त्यांच्यासाठी हे कंपल्सरी नसणार आहे, नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन इथे दिलेलं आहे. त्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तुमचं इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. अनाथ विद्यार्थ्यांसाठी हे कंपल्सरी नसणार आहे. ओके, त्यानंतर तुमचं SSC मार्कशीट तुम्ही इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो रिझल्ट डाउनलोड केला असेल ओके ते इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर 11th बोनाफाईड सर्टिफिकेट, तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर लगेच बोनाफाईड काढून घ्यायचे आहे. ती बोनाफाईड तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर 11th ॲडमिशन रिसिप्ट, तुम्हाला ॲडमिशन पावती तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट इथे अपलोड करा. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व स्टेप समजले असतील. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.